आजची सकाळ 11 वाजता उजेडली. तोपर्यंत तर बाबूसुद्धा स्कूलमध्ये जाऊन आला होता. आल्या आल्या पहिले काकाला भेटायला गेला. आणि सकाळी उशिरा उठायचं कारण होतं की निलेशला काल पूर्ण बॉडीला त्याच्या गोळ्यांचं ॲलर्जी झाली होती. त्यामुळे 2 वेळा हॉस्पिटलमधून घेऊन आलो. रात्री म्हटल्यावर झोपायला उशीर झाला आणि उठायलाही अर्थात उशीर. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता. आणि आज उशिरा उठल्यामुळे खूप कामं बाकी होती. त्यात हे मेथीच्या लाडूचं सारण होतं जे बनवायचं ठरवलं, पण नंतर लक्षात आलं की तूप बनवायचं बाकी आहे. मग राहिलं आणि एक 1 बाय 1 करून सगळी कामं करून घेतली. त्यात बाबूला आज माझा टी शर्ट घातला होता कारण त्याचे शाळेतून आल्यावर तो डायरेक्ट वरती आला आणि बाकीचे कपडे त्याचे खाली होते आणि खाली घराला लॉक होतं म्हणून. त्यात निलेशचा आज प्लॅस्टरसुद्धा असा लूज झालेला होता, त्यामुळे त्याने ती बँडेज घेतली आणि ती बांधून ठेवली. कॉफी प्यायलो आणि जेवणाच्या तयारीला लागलो. नेहमीप्रमाणे मी 2 वेळा मिठातून भाजी धुवून घेतली आणि जेवण बनवलं.